धुळ्यात 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, 175 किलो संशयित भांग गोळ्यांची तस्करी उघड. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 175 किलो संशयित भांगच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत कंटेनरसह एकूण 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात कंटेनरद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनगीर टोल नाक्यावर सापळा रचला. पोलिसांनी MP9GG 3199 या क्रमांकाचा कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यात 4 लाख रुपये किमतीच्या सनन पाचक वटी नावाच्या भांगच्या गोळ्या आढळून आल्या. हा साठा तब्बल 175 किलोचा असून पोलिसांनी कंटेनर आणि मालासह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक मोहम्मद साबिर खान, इंदूरची कंपनी मेहता आयुर्वेदिक संस्थान आणि अहिल्यानगरचा खरेदीदार इरफान शेख यांच्यावर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोके, पोलीस अंमलदार सतीश जाधव, राहुल सानप, आरिफ पठाण, शिरीष भदाणे व सिद्धार्थ निकम यांनी केली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.